मॅच पाहतो एका बाजूला फाईट करत असताना कामतगार संघ त्यासमोर फाईट करतोय आर बोरुली हा संघ इथे पाहायला मिळतोय. हे दोन्ही टीमचे एक्स्ट्रा खेळाडू प्लीज विनंती असेल पाठवायचे. एक मिनिट पंच. बघा आर बोरिवली टीमचे कॅप्टन विनंती असेल. चल इस मॅचला होते सुरुवात. देऊया दोन्ही टीमला शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले. पहिलाच बॉल यावी संधी आहे. चुकी घडत असताना मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉल वरती विकेटचं बटन धोक्याची घंटा जरूर वाजली होती, परंतु बघता बघता या चुकीचं रूपांतर झालं 2 धावांमध्ये. धावांचं श्रीगणेश होत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. चिरागला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आहे. षटक क्रमांक पहिलं, वैयक्तिक पहिलं आणि संघाचं पहिले षटक पाहायला मिळतोय. आता मात्र गतीमध्ये परिवर्तन. इथे मात्र बॉल सीमा रेषा लगत बॉल चाललाय. सीमा पार आलेला हा खणखणीक A1 चौकार 4. पाच धावा फलकावरती पाहायला मिळतात. A1 जोडी सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळते. एका बाजूला प्रतीक आणि रोमित ही जोडी मैदानावरती आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा. हो, यावेळेस फुलरेचा बॉल ऑफसाईडच्या दिशेने फटका सजवायचा होता. इथे मात्र एक धाव जरूर मिळाली. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचलाय 6 या धावसंख्येवरती. 6 ऑन बोर्ड आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं वीर तानाजी चषक 2025 चे थरार आपल्याला जरूर पाहायला मिळतं. आजचा दुसरा दिवस, मेगा फायनल डे आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. 3 बॉल आणि 6 धावा. 7 धावा झाले. चुकीची दुरुस्ती. 7 ऑन बोर्ड. 7 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस रिव्हर्सचा अटेम्प्ट करायचा होता, पूल केले परंतु अनसक्सेसफुल पाहायला मिळतोय. इथे मात्र आपण पाहतोय पंच सांगत असताना 22 स्वरूपात एक धाव मात्र ऍड होईल. पाहतोय खऱ्या अर्थानं दिनेश बांबरे सर देखील उपस्थित आहेत. खऱ्या अर्थानं आजच्या दिवसामध्ये ते देखील मॅच खेळायला गेले होते, परंतु आता मात्र उपस्थित आहेत. ऑन फील्ड आपल्याला जरूर पाहायला मिळतात. ऑफिशियल पंच ऑन साइड टर्न केले. आपण पाहतो क्षेत्ररक्षक आलाय डीप मधून. बॉलचं चांगलं कलेक्शन फेकलाय आणि ॲक्युरेट थ्रो आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. थोडंसं फंबल झाले, परंतु इथं मात्र विचार केला एक धाव आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 9 या धावसंख्येवरती. 9 ऑन बोर्ड. याच दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय धीरजी पाटील यांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. आदेश पाटील, आपल्यास विनंती असेल की आपले शुभाचे धीरज पाटील यांचा इथे यथोचित मान सन्मान करायचा आहे. खऱ्या अर्थानं डॅशिंग व्यक्तिमत्व आणि युवकांच्या गळ्यातील ताबीज म्हणून ज्यांची ओळख आहे. डॅशिंग व्यक्तिमत्व, एक डॅशिंग डायनामिक. कॅमेरामॅन फोकस करो. आदेशजी पाटील यांचे शुभ हास्य आपण पाहतोय. धीरजजी पाटील यांचा यथोचित मान सन्मान, युवकांच्या गळ्यातील ताबीज म्हणून ज्यांची ओळख आहे. एक डायनामिक डॅशिंग व्यक्तिमत्व, त्यांचं यथोचित मान सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. धन्यवाद, आभार. एक षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झाला आणि 15 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. 15 ऑन बोर्ड. एक षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. 15 धावा धावफलकावरती आहेत. आणि खऱ्या अर्थानं विचार केला कालपासून आमच्या समेत संपूर्ण आपण पाहतोय GTC ची ही वाहिनी आपल्याला जरूर पाहायला मिळते. ही स्पर्धा ज्यांच्या वतीने संपूर्ण कॅप्चर केली जाते. खऱ्या अर्थाने गुड क्वालिटी, गुड क्लिअरिटी त्यांचं ब्रीथ वाक्य आहे.
सूरजजी म्हात्रे असतील, सुनीलजी शेळके, सत्यम यादव, सॅम म्हात्रे, संपूर्ण टीम आमच्या समोर जॉईन आहे टेक्निकल रूम मध्ये आणि सातत्याने चांगलं टीम वर्क त्यांच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉल तयार. षटक क्रमांक दुसरा आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. मिड विकेट रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय अलॉंग विथ द कार्पेट. दुसऱ्या दाव्याचा यावेळेस मानस आहे परंतु धाडस नाहीये. एका दावेवरती समाधान मानावं लागतं. एका दावेच्या मदतीने दाफल जाऊन पोहोचले 16 या धावसंख्येवरती, 16 ऑन बोर्ड. दुसरं षटक आपण पाहतोय, हर्ष यावेळेस आला बॉलिंग ट्रॅक वरती. राईट मोर द विकेट. षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावरती आहे. त्याच दरम्यान आपण पाहतोय खरं आता ऑफिशियल पंच आपण पाहतोय अतिश पाटील मॅन फ्रॉम आलिमगड. ओहो, यावेळेस रिव्हर्सचा फटका, अग्नीच्या कारकिर्दीला दाखवणार असा क्लास फटका आणि या फटकाचा चटका लागत असताना बोरिवली या संघाला आलेला हा दर्जेदार षटकार 6. आता मी तर म्हणेन यावेळेस या 6 धावाने धाव फलक जाऊन पोहोचलाय तब्बल 22 या धावसंख्येवरती. 22 धावा धाव फलकावरती आहे. लॉस ऑफ नो विकेट. अजूनही एकही विकेट आपल्याला पाहायला मिळत नाहीये. कामतगर संघाचा जर विचार केला एक जमेची बाजू म्हटली तर नक्कीच रोमित एका बाजूने तलवार लढवत असताना आपल्या संघासाठी पूर्णपणे सांगत असताना यावेळेस आपल्या परिसरातील खेळत असताना हा संघ आहे, दुसऱ्या बाजूला पाहुणा संघ इथे मात्र खेळतोय. चांगल्या प्रकारे मी तर म्हणेन यावेळी स्वागत केलं रोमितने पाहुण्या संघाचं या षटकाराने. पुढचा बॉल पण एकदा परत एकदा स्विच हिट केलाय. इथे मात्र फटका फसलाय. आता मात्र चुकी घडणार नाहीये. इथे मात्र बारी बारी सबकी, कभी हमारी तो कभी तुम्हारी. फलंदाज बॅक टू टॅकआउट बाद. आता मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. इनाट नंबर 3 वरती गीतेशला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी आपल्याला जरूर पाहायला मिळाली. आणि धावा मिळाल्या त्या अवंतराच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचले 40 या धावसंख्येवरती. 40 ऑन बोर्ड. दोन बॉलचा खेळ समाप्त झाला. उर्वरित अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉल तयार. ओहो, यावेळेस हेलिकॉप्टर शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेट रिजन मध्ये. चुकी घडली मैदानाच्या आतमध्ये. एक धाव कंप्लीट बघता बघता या 2 धावा चित्ताच्या वेगाने आणि हरिणाईच्या चपळाईने या कंप्लीट झाल्यात. 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 42 या आकड्यावरती. 42 ऑन बोर्ड. तिसरं षटक आपण पाहतोय, अखेरचं षटक आहे परंतु इथे पूर्णपणे जर विचार केला तर 42 धावा धावफलकावरती अद्याप लागल्या गेल्यात आणि 3 बॉलचा अद्याप खेळ समाप्त झाला. अजूनही 3 बॉल उर्वरित आहेत. या 3 बॉल मध्ये किती धावा बनवतील ते देखील पाहणं गरजेचं आहे. 3 टू गो. शफलून खेळण्याचा प्रयत्न होता. फुल टॉस बॉल होता. एस्टाईनचा वेग घेतला होता परंतु इथे मात्र थोडीशी चुकीची लाईन अँड लेन जरूर पाहायला मिळते. मोठा प्रहार करायचा होता. फिरून खेळण्याचा प्रयत्न होता. शफल होऊन खेळले होते. फुटवर्कचा इस्तेमाल केला होता परंतु एसटी रक्षकाची थोडंसं आपण पाहतोय हातात विसरतोय चेंडू. वाईट बॉल. नेक्स्ट मॅच पूर्ण स्पोर्ट्स पूर्ण विपेक्षा फाईट करेल मानकोली. त्यावेळेस आपण पाहतो स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजवलाय. चांगले क्षेत्ररक्षण, चांगला एफर्ट्स पाहायला मिळतो. इथे मात्र बघता बघता या 3 धावा मात्र एकवडण्यात यश मिळतंय. 3 धावेच्या मदतीने पंच नो बॉल आहे. यस, नो +3 टोटल 4 धावा इथे मात्र मिळतील आणि फ्री हिटचा बॉल आहे. धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 47 धावा. फ्री हिटचा बॉल ओव्हर द कव्हर्स फटका सजवला आहे. क्षेत्ररक्षक खाली जज करतोय. फ्री हिटचा बॉल आहे. एक धाव कंप्लीट. दुसरा धावाचा कॉल. क्षेत्ररक्षक धावतोय. इथं मात्र आपण पाहतोय आणि पाहावं लागेल पंच का निर्णय देतात. यस, बघता बघता बॉल चाललाय सीमा पार. क्षेत्ररक्षक फक्त राहतील धावत. मिळतील 4 चौकार. 51 धावा धाव फलकावरती आहे. संघाचं मात्र हाफ
शेवटचे 2 बॉल अजून उर्वरित आहेत. नक्कीच आजच्या दिवसातील आपण पाहतोय खऱ्या अर्थानं हायएस्ट स्कोर स्पर्धे. हो, यावेळेस लॉफ्टेड हिट. इथे मात्र उंची भरपूर आहे परंतु तितकी लांबी नाहीये. संधी होती, संधीचं सोनं करता आलं नाही परंतु या आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट जरूर झाल्यात. एकच धाव काढली. एका धाव्याच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 52. शेवटचा बॉल आहे 1 टू गो. 52 ऑन बोर्ड. 52 धावा धावफलकावरती आहेत. थोडंसं आव्हान जरूर मागणं आहे परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, इथे मात्र काही घडू शकतो. पुढचा बॉल, शेवटचा बॉल. हो, यावेळेस यॉर्कलिनचा बॉल क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्राचा उपयोग इथे मात्र केलाय. थोडंसं मिसफील्ड झाली आहे. बॉलवरती दुसरे क्षेत्ररक्षक आलेत परंतु इथे मात्र क्विक रिॲक्शन, ॲक्युरेट थ्रो आपल्याला पाहायला मिळतोय. विकेटचं पतन परत एकदा पुनश्च एकदा पाहायला मिळतोय. एक विकेट आपण पाहतोय परत एकदा जात असताना संघाची एक धाव जरूर ऍड झाली आहे. धावफलक जाऊन पोहोचलाय 53 या आकड्यावरती आणि 54 धावांची आवश्यकता या मैदानात जरूर पाहायला मिळते. 54 रन्स टू विन फ्रॉम 18 बॉल. येणारे 18 बॉल आणि 54 धावांची आवश्यकता मैदानावरती जरूर पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. एका बाजूला पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा, त्यासमोर फाईट करेल मानकोली. यस, दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपण टॉस साठी यायचंय. चल्यास मानकोलीवाले पण या. टॉस इथे मात्र केला जाईल. धीरजी पाटील आपल्याला विनंती असेल की आपल्या शुभाचं इथे मात्र टॉस केला जाईल. टॉस बॉक्स मध्ये धीरज पाटील आपण पाहतोय. कॅमेरामॅन फोकस ऑन धीरज पाटील. एक डॅशिंग व्यक्तिमत्व, डायनामिक आपण पाहतोय. युवकाच्या गळ्यातील ताबीज म्हणून ज्यांची ओळख आहे. धीरज पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल इथे मात्र केला जातोय. एका बाजूला आपण पाहतोय हिरवा चौटा मानकोल या संघ आहे आणि या दुसऱ्या बाजूला खेळत असताना पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा यांच्या माध्यमातून ही मॅच नक्कीच पाहायला मिळेल. नाणेफेकी जिंकले मानकोली संघाने निर्णय घेतला क्षेत्ररक्षणचा. इन्व्हाइट केले, आमंत्रित केले पूर्णा स्पोर्ट्स पूर्णा या संघाला. नक्कीच बॅटिंगसाठी एक चांगली मॅच जरूर आपल्याला पाहायला मिळेल. करत असताना कामतगरा संघ आहे. नाणेफेकी जिंकली होती नक्कीच. बोरिवली संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. इन्व्हाइट केलं होतं, आमंत्रित केलं होतं कामतगरा संघाला बॅटिंगसाठी आणि त्यांनी आव्हान इथे मात्र ठेवलं गेलं. बिग फायटिंग टोटल आपण पाहतोय. आता मात्र 54 धावांचं लक्ष इथे मात्र उभारण्यात आलंय. येणारे 18 बॉल आणि 54 धावांची आवश्यकता या मैदानावरती जरूर पाहायला मिळेल. 54 रन्स टू विन फ्रॉम 18 बॉल. एक चांगली मॅच आहे. चला स्पीडअप करा कामतगर संघ. चला वेळ घेऊ नका, बराच वेळ आपण घेतलात. सदा कामतगर संघ विनंती आहे आपण सहकार्य करा. आम्हाला देखील आम्ही तुम्हाला नक्कीच सहकार्य करू कारण की येणारे 18 बॉल आपण पाहतोय आणि नक्कीच 54 धावांची आवश्यकता. परिस्थितीत एक संघ दुसऱ्या बाजूला मुंबईवरून आलेला हा संघ खेळताना पाहायला मिळतो. पहिला बॉल
रिव्हर्स अटेम्प्ट जसं तसे उत्तर देण्याचं काम करायचं होतं. क्षेत्ररक्षक आहे तडमानला. एकच धाव मिळेल. एका धावेने त्या धावांचं श्रीगणेश होत असताना आर आर बोरिवली या संघाचं पाहायला मिळतोय. 1 ऑन बोर्ड. स्लोवर स्टडी यावेळेस विन्स द रेस असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे आता मात्र स्लोवर स्टडी मॅच मध्ये सुरुवात करत असताना बोरिवली संघाचा जरूर पाहायला मिळतोय. यावेळेस जर सामना जिंकायचा असेल तर इथे मात्र आतिषबाजी करावी लागेल संघाला. इझी ॲज गेम प्ले खेळायचा असेल तर थोडंसं कॅल्क्युलेटिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जरूर करावं लागेल. आता मात्र समीकरण बदललंय. येणारे आपण पाहतोय खऱ्या अर्थानं 17 बॉल आहेत आणि अजूनही 53 धावांचं लक्ष आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉल सज्ज आहे. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. हो हाफ टॅकर बॉल होता. कव्हरच्या दिशेने फटका सजवायचा होता. दिशा दाखवायची होती परंतु मिडल ऑफ द बॅट प्रॉपरली आले. थोडंसं टायमिंग कमीचं पाहायला मिळालं आणि इथे मात्र एक धाव. एक धावांनी काही घडणार नाहीये आणि काही बिघडणार देखील नाहीये. सामना जिंकायचा असेल तर चौकार आणि षटकाराची इथं बॅटिंग मात्र करावी लागेल संघाला. परत लांबून संघ मात्र उपस्थित झालाय आणि खऱ्या अर्थाने क्रिकेटवरचं प्रेम आहे. या भिवंडीकरावरचं हे प्रेम आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. पुढचा बॉल शफल येऊन खेळण्याचा प्रयत्न लाऊड अपील पाहायला जरूर मिळते परंतु एक धाव जरूर मिळेल. लेग बायची सुरुवात एक धाव विकवण्यात आली आहे. नक्कीच नावाप्रमाणे खऱ्या अर्थाने गोलंदाजी करत असताना रितेश धुमाळला आपण पाहतोय. एक मोठं नाव या परिसरातील आणि सातत्याने मोठमोठ्या स्पर्धेमध्ये देखील खेळताना खेळाडू पाहायला जरूर मिळतो. याच दरम्यान आपण बघतोय सन्मान्य राज पाटील यांचं देखील इथे शुभागमन झालं. दुपारच्या 17 मध्ये त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे आणि यांचं नक्की स्वागत केलं या विकेटने. धक्का क्रमांक पहिला. ऋषी बॅक टू डकआउट फलंदाज बाद. आणि नक्कीच खऱ्या अर्थानं आज आपण पाहतोय पंच ऑफिशियल आतिश पाटील अलिमगडचे पंच आहेत आणि आज उपस्थित आहेत. त्या दरम्यान दिनेशजी भांबरे साहेब सकाळच्या सत्रापासून आपण पाहतोय खऱ्या अर्थाने उपस्थित नसते परंतु आता मात्र उपस्थित झालेत आणि तदनंतर निखिलेश बजागे सर सकाळपासून उपस्थित आहेत. ऑफिशियल पंचाच्या भूमिकेत कामगिरी करतात. मॅन फ्रॉम पिंपळगर. खरं अर्थाने अचूक असा निर्णय त्यांच्या माध्यमातून सातत्याने जरूर पाहायला मिळतो. तिन्ही पंच ऑफिशियल आपल्याला पाहायला मिळतात आजच्या दिवसामध्ये. त्याचा देखील खूप खूप आभार. पुढचा बॉल पुन्हा एकदा न्यू बॅटर अनुज. हो यावेळी कोलवा टप्पाचा बॉल. इथे मात्र मोठा प्रहार करायचा होता परंतु इथे मात्र बॅट आणि बॉलचा काही एक संपर्क झाला नाहीये. पूर्णपणेचा विचार केला 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. 3 धावा खर्च केल्यात आणि वैयक्तिकचा जर वेळ केला तर विचार केला तर 2 धावा खर्च केल्यात कारण की लेग बाईसच्या रूपात एक धाव आली आहे. ते नक्कीच आपण पाहतोय टीम मध्ये ऍड केली जाते आणि एक विकेट आपल्याला जरूर पाहायला मिळते. शेवटचा बॉल 1 टू गो. फुलटॉस बॉल आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे अलॉंग विथ द कार्पेट फटका सजवला. दुसऱ्या धाव्याचा कॉल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा इथे मात्र कंप्लीट झाल्यात परंतु या 2 धावांनी काही फरक पडणार नाही. येणारे 12 बॉल आणि अजूनही 49 धावांची आवश्यकता आहे. 49 रन्स टू विन फ्रॉम 12 बॉल. तब्बल जर विचार केला आता मात्र रिक्वायर्ड रन रेट आपल्याला जरूर पाहायला मिळतोय 24.50च्या सरासरीनं इथे मात्र धावा बनवाव्या लागतील. प्रत्येक षटकामध्ये जर 24 धावा आल्या तर नक्कीच विजयाच्या मार्गावरती हा संघ जरूर पोहोचेल परंतु अशा प्रकारे जर बॅटिंग केली तर नक्कीच हार इथे मात्र पस्तावी लागेल. बॉलिंग ट्रॅक वरती मात्र रोमित बॅटिंग साठी देखील आपल्याला पाहायला मिळाला होता. ओपनिंग साठी आला होता आणि चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाली. 2 षटकार त्याच्या बॅट मधून आल्या. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी सज्ज झालाय. पुढचा बॉल यावेळेस. ओहो यावेळेस लॉफ्टेड हिट. इथे मात्र ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे. धक्का लागत असताना 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला आदिल आपण पाहतोय. आता मात्र मी तर म्हणेन पूर्णपणे ही मॅच मात्र एका बाजूला झुकली की काय. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं विकेटचं पतन पाहायला मिळालं जरूर. आणि आता मात्र थोडस या संघाचं आपण पाहतो थोडंसं खचत असताना जरूर पाहायला मिळतंय. कारण की आतापर्यंतचा विचार केला तर 2 विकेट आपल्याला जरूर पाहायला मिळतात. ते म्हणजे सिद्धू आणि ऋषी यांच्या माध्यमातून ही विकेट आपल्याला जरूर पाहायला मिळालेत. थोडासा बॉल पुन्हा एकदा बॉल तयार. स्लोवर गतीमध्ये परिवर्तन जरूर पाहायला मिळतंय. नक्कीच हे मात्र खेळाडूची खेळाडू वृत्ती असते. सातत्याने माइंड गेम इथे मात्र खेळत असताना गोलंदाज रोमितला आपण पाहतोय चेंज ऑफ पेस चेंज ऑफ लाईन थोडंसं गतीमध्ये परिवर्तन जरूर पाहायला मिळालं. व्हेरिएशन हे मात्र दाखवण्याचं काम केलं या गोलंदाजाने. कामतगड देखील म्हटलं तर एक मोठा संघ आहे आणि सातत्याने मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळत असतो. तो आता मात्र या मैदानामध्ये खेळत असताना ऑन साईडला टर्न केलं. इथे मात्र एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाब्याचं कॉल आणि या 2 धावा मात्र जरूर कंप्लीट झाल्यात. 2 धाव्याच्या मदतीने धावफलकावर पोहोचलाय 7 ऑनबोर्ड. 8 धावा धावफलकावरती आहेत. 8 येणारे 9 बॉल आणि 45 धावांची अजूनही आवश्यकता आहे मैदानावरती आहे. प्रत्येक बॉलवरती चौकार किंवा षटकार मारावा लागेल तर सामना हा मात्र RR बोरिवली या संघ मात्र जिंकेल. पूर्णपणे मित्र म्हणेन एका बाजूला झुकली मॅच. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक धावतात. दोन्ही क्षेत्ररक्षक आलेत डीप मधून. लॉंग ऑफचा आणि लॉंग ऑनचा खेळाडू दोन्ही आपल्याला पाहायला मिळतात. बॉलचं चांगलं कलेक्शन पाहायला मिळालं आणि या 2 धावा जरूर मिळतील. 2 धावेच्या मदतीने धावफलकातून पोहोचलंय 10. दुहेरी अंकामध्ये 10 ऑनबोर्ड. येणारे 8 बॉल आणि 44 धावांची आवश्यकता. 44 रन्स टू विन फ्रॉम 8 बॉल. इथे पुन्हा एकदा आपण पाहतो विकेटचं पतन पाहायला मिळतोय. धक्का लागत असताना पुन्हा एकदा तिसरा फलंदाज अनुजला मात्र परतावं लागेल. येणारे 7 बॉल आणि 44 धावांची आवश्यकता आहे. 44 रन्स टू विन फ्रॉम 7 बॉल. हो यावेळेस देखील स्लोवर बॉल आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र येणारे 6 बॉल आणि 44 धावांची आवश्यकता आहे. 6 षटकार जरी आले तरी हा संघ मात्र आपण पाहतोय अपयशी ठरेल. परंतु प्रयत्न करावे लागतील. जर एक कुठेतरी नो किंवा वाईड आला एक्स्ट्रा धावा मिळाला तर समीकरण थोडंसं चेंज होताना जरूर पाहायला मिळेल. येणारे 6 बॉल आणि 44 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 44 रन्स टू विन फ्रॉम 6 बॉल. चले स्पीडअप करा लक्की. सहा बॉल आणि 44 धावांची आवश्यकता. पूर्णपणे एका बाजूला ही मॅच मात्र झुकली आहे. ओहो यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल पाहायला जरूर मिळतोय. डॉट बॉलची सुरुवात इथे मात्र केली. 1 बाउन्स देखील आला पंचांच्या माध्यमातून. येणारे 5 बॉल 44 धावांची आवश्यकता. याच दरम्यान आपण पाहतोय रोशन आणि करण दोघांनाही विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एकदा इथे मात्र एकवडण्यात आली आणि जर विचार केला तर पूर्णपणे ही मॅच आता मात्र संपलेली आहे. कारण की येणारे 4 बॉल आणि 43 धावांची आवश्यकता आहे. फक्त आणि फक्त औपचारिकता या मॅच मध्ये 43 रन्स टू विन फ्रॉम 4 बॉल. उर्वरित 4 बॉलचा खेळ बाकी आहे. हो यावेळी आपण पाहतोय इथे मात्र मॅच आता पूर्णपणे एका बाजूला आहे. काहीच यावेळेस करू शकत नाही मी तर म्हणेन. जर
बोरिवली संघाला जर सामना जिंकायचा असेल तर आता मात्र मित्रमंडळींनी यावेळेस प्रार्थना करावी लागेल, काहीतरी चमत्कार घडू दे देवा याची इथे मात्र मागणी करावी लागेल, कारण की येणारे 3 बॉल आणि तब्बल 43 धावांची आवश्यकता आहे. पुढचा बॉल, हो यावेळेस देखील आपण पाहतोय डॉट बॉल पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल जरूर पाहायला मिळालाय. शेवटचे 2 बॉल उर्वरित आहेत. 2 बॉल आणि 43 धावांची आवश्यकता आहे. 43 रन्स टू विन फ्रॉम 2 बॉल्स. शांत संयमीचं वातावरण आपण पाहतोय आणि पुनश्च एकदा हा डॉट बॉल, बॅक टू बॅक तिसरा डॉट बॉल. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली आहे लक्कीनं. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. शेवटचा बॉल आहे, 1 टू गो.